स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मेहकर येथे आयोजित केलेल्या शिवसंवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोह प्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यांच्या पाठीशी शिंदे गटाची शिवसेना खंबीर उभी आहे असंही ते यावेळेस म्हणाले आहेत। मेहकर येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, आमदार संजय गायकवाड यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती। आणि या खास बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या आहे मेहकर मध्ये आणि या ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि या ठिकाणी शिवसंकल्प मेळावा आयोजित केला आहे। त्या अनुषंगाने आपल्या सोबत आहेत बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख बळीभाऊ मापारी। भाऊ, एक सांगा, हा जो शिवसंकल्प मेळावा आज आयोजित केला आहे हा कशा पद्धतीने आहे आणि कशासाठी आहे? आजचा जो शिवसंकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्या पाठीमागे एक मुख्य उद्देश सध्या आहे की होऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचे जवळपास डिक्लेरेशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या संदर्भात कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्याच्यामधून मार्ग काढणे। आज जे चर्चासत्र झालं त्या चर्चासत्रामध्ये अतिशय चांगले विषय त्या ठिकाणी घेतले गेले की ज्या महिला आपल्याकडे आहेत त्यांचा राजकीय सहभाग थोडा कमी असतो, त्यांना राजकीय प्रवाहामध्ये कसं आणायचं या बाबतीत मनीषाताई कायंदे आमदार यांनी अतिशय समर्पक असं त्या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर संघटनेच्या बाबतीतही सुद्धा शिवसेनेच्या प्रवक्त्या वाघमारेताई यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं। ज्या सध्या अडीअडचणी स्थानिक मध्ये येत आहेत की काही लोकांचे नावं दुबार आहेत, काही लोकांचे नावच आलेले नाहीत, काही लोकांचे पत्ते चुकलेले आहेत, काही लोकांचे नावं या वार्डातून दुसऱ्या वार्डामध्ये गेलेले आहेत, जिल्हा परिषद मध्ये काही बोगस नाव नोंदणी झालेली आहे ती शोधण्यासाठी एक ऍप या शिवसेना पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आज देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण ते ऍप घेतल्यानंतर त्या माणसाचं नाव क्लिक केल्यानंतर त्याचा ऍड्रेस कुठं आहे आणि तो सध्या त्याचं मतदार यादीमध्ये नाव कुठं आहे त्याच्यावर आपल्याला आक्षेप त्या ठिकाणी घेता येईल। असे जे काही खोटेनाटे प्रकार या ठिकाणी होत होते त्याला पायबंद बसल्या जाईल आणि युवकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं म्हणून संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन हे शेवटच्या सत्रामध्ये होणार आहे। हे आपल्याला या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन की आपल्याला ह्या निवडणुका की युद्ध पातळीवर हे जिंकल्याच गेल्या पाहिजेत आणि शिवसेने शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या काही नगर स्वायत्त संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा हा कसा फडकला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण कसे यशस्वी होऊ या संदर्भात हे आजचं हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। जे होते शिवसेना जिल्हा प्रमुख बळीभाऊ मापारी यांनी दृढ निश्चय केला की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवाच या ठिकाणी फडकेल आणि खरंच कोण आपुलकीने लोकांची विचारपूस करण्यासाठी आलेले आहे हे बरोबर माहिती आहे। महायुतीच्या सरकारने हा जो ओला दुष्काळ झाला त्याला 36,000चं पॅकेज जे आहे महायुतीच्या सरकारने दिलं। त्याच्यानंतर देखील अजून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की जे काही शेतकऱ्यांना द्यायचे ते शेतकऱ्यांना देण्याचं काम आम्ही करणारच आहोत। त्याचबरोबर शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा NDRFचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम देखील आमच्याच महायुती सरकार। शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं इलेक्शन आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना सांगायचं की माझ्या हातात काही नाही। आज आमचे जेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा गेले बांधावरती तेव्हा देखील ते लोक काही ना काहीतरी घेऊन गेले, खाली हात गेले नाही। तर आज जिथे जिथे दौरा करतायत तिथे तुमच्या चॅनलनी दाखवलंय की शेतकऱ्यांची पाठ, शेतकरी पोचले नाही तिकडे, लोकांना गावातून गोळा करण्यासाठी आवाहन करतायत। अशी परिस्थिती यांच्यावरती आलेली आहे कारण की जेव्हा 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा कुठली मदत जी आहे शेतकऱ्यांना केली? तर शेतकऱ्यांना महायुतीच्या सरकारवरती पूर्ण विश्वास आहे आणि जी काय मदत होणार आहे ती महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने होईल। कधी होईल असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे, मला वाटतं परवाच त्यांचं स्टेटमेंट आहे की लवकरात लवकर जी आहे कर्जमाफी जी आहे पूर्णपणे
ही शेतकऱ्यांची करण्यात येईल त्याच्यावरती विचार. शिवसेनेची काय भूमिका असेल? भूमिका म्हणजे आता महायुतीमध्ये आपण लढणार आहे की स्वबळाचा काही नारा वगैरे आहे? महायुतीमध्ये सर्व नेते यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये आपण विधानसभेची निवडणूक लढलो, लोकसभेची निवडणूक लढलो, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. याच्यामध्ये देखील बहुतेक ठिकाणी जे आहे महायुतीमध्येच निवडणूक होईल, पण काही तुरळक ठिकाणी काही कार्यकर्त्यांची, काही लोकल लेवलला काही समीकरणं असतील त्याच्यावरती जे आहे लोकल नेत्यांना जे आहे त्यांच्या लेवलला निर्णय घेण्याचा अधिकार देखील पक्षांनी, तिन्ही पक्षांनी दिलेले आहेत. पण अंतिम निर्णय जो आहे हा वरिष्ठ घेतील. नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा मनसेने दिलाय, राज ठाकरेंनी दिलाय. नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी. आता ह्यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही. आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम, तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम, किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल, त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतले. उद्धव ठाकरे 4 दिवसात आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार. एवढी आग पकड होण्याची गरज काय आहे की जिथे पायथ्याशी नमो सुविधा केंद्र जे आहे लोकांना इन्फॉर्मेशनसाठी, हे सगळे केंद्र तिकडे उभे राहणार आहेत. यांनी जे आहे नरेंद्र मोदीजींचं तोंड भरून कौतुक जे आहे काही वर्ष अगोदर केलं होतं. उद्धव ठाकरे हे 4 दिवसाच्या दौऱ्यावर आहे मराठवाड्याच्या, काय सांगा? शुभेच्छा त्यांना देतो. आता गेले ते, मला वाटतं आता जात आहेत ते सगळीकडे. रिस्पॉन्स काय मिळतोय हे तुमच्या वृत्तवाहिनी जे आहेत हे दाखवत आहेत सगळीकडे. आणि लोकांचा देखील जो आहे हा विश्वास जो आहे हा निवडणुकीच्या वेळेस तिथे येणार काहीतरी खोटी आश्वासनं देणार त्याच्यावरती राहिलेला नहीं. नीतीश राणे ने कहा है कि हिजाब पहनकर बार बार वोटिंग होती है, उसके ऊपर ध्यान नहीं देते और दोबारा मतदान होता है तो उसके ऊपर विरोधक बार बार उसको टारगेट कर रहे हैं. इलेक्शन कमीशन की प्रेस कॉन्फ्रेंस आपने कल देखी होगी कि उन्होंने उसके अंदर क्लियरली कहा है कि जो दो बार जिसका नाम है उसके नाम के आगे जो है स्ट्राइक मार्क आएगा और वो आइडेंटिफाई किया जाएगा, उसको निकाला जाएगा. तो मुझे लगता है कि कल के प्रेस कॉन्फ्रेंस में बहुत कुछ चीज़ें जो है क्लियर हो गई है. तो जिसका बोगस नाम है, जिसका 2 बार नाम है, ये सब के ऊपर कार्रवाई जो है वो होने शिंदे साहेबांनी दोन्ही साहेबांची घुसखोरी चालल्याची चर्चा आहे काय? अरे बाबा, चर्चा आता तुम्हीच घडवता चर्चा या सगळ्या गोष्टी. तेजस्वी यादव कहते हैं कि हम 20 महीने में बिहार को बदल देंगे और उसके ऊपर अमित शाह ने कहा है कि हम फिर से जंगल राज नहीं आने देंगे. अरे बिहार में एनडीए की सरकार वहाँ पे आने वाली है और मुझे लगता है कि जो कुछ बिहार को देना है वो केंद्र सरकार से के माध्यम से एनडीए की सरकार वहाँ पर करेगी. हे राबवल्या जात आहे, काय नेमकी संकल्पना? बघा, कार्यकर्त्यांनी उन्हाळपणे काम न करता शिस्तीत काम करावं. पक्षाच्या योजना, सरकारच्या योजना आणि हे सगळ्या जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रॉपर प्रचार झाला पाहिजे, नाहीतर कुठल्या तरी एखाद्या विषय घेऊन विरोधी पक्ष येतो आणि आमची सगळी कामे मागे पडतात. त्याच्यामुळे कार्यकर्ता शिक्षित झाला पाहिजे, प्रशिक्षित झाला पाहिजे. त्याला इंस्टाग्राम, त्याला फेसबुक, त्याला फेसबुक हे सगळं चालवता आलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. जे काही कामं आम्ही करतो, आमचे नेते करतात, पक्ष करतो, ही कामं प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा याच्या मागचा हेतू आहे की कार्यकर्ता हा रात्रंदिवस कष्ट तर करतो, पण जे काही ह्या गोष्टी तो करत नसल्यामुळं आमची कामं लोकांपर्यंत पोहोचत नाही, ती कार्यकर्त्यापर्यंत सीमित राहतात. उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौरा करतायत, ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद साधतायत. काय शिल्लक त्यांना आता पाहायला मिळणार आहे? महिन्याभरापूर्वी या पावसाने कहर केला, सगळं वाहून, म्हणजे आता काही शिल्लक तरी आहे की ते दौरा करायला? शासनाने मदत पण जाहीर केली, आता काय करणार आहे? याला काय म्हणता आपण, कशाच्या मागून कसल्या फेऱ्या असतात हे? वराती मागून घोडे असला प्रकार आहे तो. नमो पर्यटन केंद्र जे आहे ते गड किल्ल्यावर सुरू होत आहेत, परंतु हे जर गडावर झाले तर आम्ही ते फोडून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची गडकिल्ले आणि मराठ्यांचा पराक्रम हा इतिहास कोणी पुसू शकत नाही. आणि त्यांच्याशी सुसंगत जर काही किल्ल्यावर होत असेल तर ते त्याला काय विद्रूप करण्याची भाषा कोणी या ठिकाणी करू नये. आणि मला वाटतं अशा डिपार्टमेंटकडे ते सगळे किल्ले असतात की ते त्यांच्या निकषाप्रमाणेच त्या ठिकाणी निकषाच्या बाहेर ते जाऊ देत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या निकषात जर काम करत असेल तर त्याला कोणी हात लावू शकणार नाही.
हे नमो पर्यटन केंद्राला जे नमो नाव दिलं हे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेने केलेली लाचारी आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. आता नमो तर आम्ही आईवडिलांना पण करतो, नमो तर आम्ही ईश्वराला पण करतो. आणि म्हणून अशा प्रकारे जर आपल्या संस्कृतीप्रमाणे नमो गाणं होत असेल तर एक प्रकारचं ते नमनच आहे. आणि म्हणून राज साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबाबद्दल टीका करू नये. तुम्ही एकनाथ साहेब शिंदे बरोबर करू शकत नाही. आता बिगुल वाजलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून काय नेमकी परिस्थिती असणार आहे? अजून तर काही युतीच्या चर्चा कुठल्या झालेल्या नाहीये. आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही वाट पाहू. युती जर व्हावी आमची इच्छा आहे. नाही झाले तर युतीशिवाय आम्ही तयार आहोत. शिबिर राज्यभरात राबवलं जातं, काय नेमकी संकल्पना आहे? आमचा जो शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिर ह्या ज्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी आणि या निवडणुकांमध्ये शिवसैनिकावर असलेल्या जबाबदाऱ्या, प्रचार कार्य या सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्या संदर्भातला आजचा हा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्तानं. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौरा करतायत. ते नुकसानग्रस्त शेतकरी, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी त्यांची संवाद साधतात. कसं पाहता? खरं म्हणजे हा प्रश्न जे एकदम हास्यास्पद असा प्रश्न आहे की जे सोन्याचा चमचा तोंडाला जन्माला आले, ज्यांच्या पायाला कधी शेतातल्या काळ्या मातीचा चिखल लागला नाही, ज्यांना शेतीमध्ये खरीपामध्ये कोणती पिकं, रब्बीमध्ये कोणती पिकं घेतली जातात हे माहीत नाही, आणि केवळ राजकारण करण्यासाठी आणि लोकांमध्ये नरेटिव्ह पसरवण्यासाठी हा त्यांचा पिकनिक दौरा असावा असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रातला शेतकरी शून्य आहे की या शेतकऱ्याची कळवळ कोणाला आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण कोणाला आहे हे शेतकरी महाराष्ट्रातला जाणून. नमो पर्यटन केंद्र जे काही गडावर होत आहेत ते नमो पर्यटन केंद्र जे आहेत जे गडावर होत आहेत ते होऊ देणार नाही, ते तोडफोड करू असं राज ठाकरे इशारा दिला. हे बघा, हे केवळ फक्त राजकारण निवडणुका डोळ्यासमोर आहे. नमो पर्यटन केंद्र म्हणजे काही गडाचे नाव बदलणं होत नाही. एखादी योजना करत असताना उलट याच्यामुळं पर्यटन केंद्राच्या मुळे निश्चित त्या गडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. गडाची काही जे काही अडचणी असतील, डागडुज्या असतील वगैरे याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यातून सूचना केल्या जातील शासनाला काम करायला संधी मिळेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं काही आहे असं मला वाटतं. हे नमो जे नाव दिलं पर्यटन केंद्राला, मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे लाचारी करतायत अशी टीका देखील राज ठाकरेंनी केली. अरे हे बघा, लाचारी कोण कोणाशी करते आणि कोण आमच्या एकनाथ शिंदेवर टीका करा. जे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली भूमिका बदलतात, आपले विचार बदलतात, त्या लोकांनी आम्हाला विचार शिकवावे. आमचा विचार एकच होता, तो कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेला. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. हे विचार बदलणाऱ्या लोकांनी आम्हाला काही आमच्यावर टीकाही करू नये आणि असे फालतू प्रश्न विचारू नये.